नमस्कार. #सावित्री ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये मुघलकालीन जी काही ऐतिहासिक वास्तू आहे बीबी का मकबरा हे स्थळ आपण पाहणार आहोत. आणि हा बीबी का मकबरा मुघल बादशाह औरंगजेबाचा पुत्र शहाजादा आझमशाह याने आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ दुराणी यांच्या स्मरणार्थ हा बांधलेला दख्खनचा ताज टॉम्ब ऑफ लेडी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण पाहूया बीबी का मकबरा. मुघलकालीन वास्तूंचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर या वास्तूंच्या आजूबाजूला समोर मोठमोठ्या बागा आणि कारंजे असतात. आणि मुघलांच्या आवडत्या असणाऱ्या या ठिकाणी बागा किंवा कारंजे हे देखील आपल्याला बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया की हा बीबी का मकबरा कसा आहे. दख्खनचा ताज किंवा टॉम्ब ऑफ लेडी म्हणजेच बीबी का मकबरा औरंगजेब बादशाहचा मुलगा शहाजादा आझमशाह यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ औरंगजेबाची पत्नी दिलरास बानो उर्फ रबियाउद दुरानी यांचं 1658 मध्ये निधन झालं. आणि आईच्या आठवणी प्रत्यर्थ स्मृती प्रत्यर्थ शहाजादा आझमशाह यांनी हा बीबी का मकबरा या ठिकाणी बांधलेला आहे. आणि या मकबऱ्याचं जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासून या ठिकाणी असणारे जे काही कारंजे आहेत आणि बाजूला आपण पाहतो की संगमरवरी दगडामध्ये बांधलेली ही जवळपास 6 फूट उंचीची भिंत देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि हा समोर आपल्याला बीबी का मकबरा दख्खनचा ताज टॉम्ब ऑफ लेडी ही वास्तू या ठिकाणी दिसत आहे. आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने देखील या बीबी का मकबरा या वास्तूचं जतन आणि संवर्धन देखील या ठिकाणी सुरू आहे. आणि दिल्लीमध्ये किंवा आग्रा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शहाजहान बादशाह म्हणजे आझमशाह यांच्या आजोबांनी ताजमहाल बांधलेला होता मुमताज महल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ. आणि हा ताजमहाल 1631 मध्ये बांधलेला होता. आणि त्यानंतर त्यांचा नातू म्हणजे आझमशाह यांनी 1651 ते 1661 सुमारे 10 वर्षांचा कालावधी हा बीबी का मकबरा बांधण्यासाठी लागलेला आहे. आणि या बीबी का मकबराच्या ज्या काही बाजूच्या भिंती आहेत या देखील संगमरवरी दगडामध्ये त्यामध्ये अतिशय सुंदर नक्षीकाम जाळीचं काम या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अतिशय मनमोहक असं दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या बीबी का मकबराच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी काही गार्डन किंवा कारंजे आत्ताही बंद आहेत परंतु असे कारंज्यांची देखील व्यवस्था या ठिकाणी ही केलेली आहे. या बीबी का मकबराचं जे काही बांधकाम आहे हे बांधकाम त्या ठिकाणी उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत राय यांनी केलेलं आहे. आणि उस्ताद अताउल्लाह हे त्या ठिकाणी ज्यांनी ताजमहाल बांधला आणि त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे की उस्ताद अहमद लाहोरी यांचे हे पुत्र होते. आणि जवळपास 10 वर्ष याचे बांधकाम हे सुरू होते. उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत राय यांनी जवळपास 10 वर्ष या ठिकाणी काम केलं. आणि आपण पाहिलं तर संगमरवर दगडामध्ये हे आपल्याला काम या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि हे संगमरवर जे काही दगड आहे आझमशाह यांनी हे जयपूर राजस्थानामध्ये जे काही जयपूर शहर आहे हे त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे संगमरवरसाठी. आणि या ठिकाणाहून हे संगमरवर या ठिकाणी आणलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ताजमहाल बांधण्यासाठी या ठिकाणी 6 ते 7 कोटींचा खर्च आला. 20 ते 21 वर्ष नंतर ह्या ताजमहालाचं बांधकाम हे आग्रा या ठिकाणी झालेलं होतं. आणि त्याच धर्तीवर त्या ठिकाणी शहाजहान बादशाहांचा नातू म्हणजे आझमशाह यांनी त्या ठिकाणी दिलरास बानो किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या आईच्या स्मरणार्थ म्हणजे बीबी म्हणजे आईचं हे स्मृतीस्थळ आहे. आणि आईच्या स्मृतीप्रित्यर्थ हे बांधलेलं आहे. हे बीबी का मकबरा बांधण्यासाठी 10 ते 12 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. आणि खर्च हा 6 ते 7 लाख रुपये खर्च हा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि कमी खर्चामध्ये अतिशय भव्य अशी वास्तू त्या ठिकाणी
बांधण्याचं काम शहाजदा यांनी हे केलेलं आहे। आता आपण आतमध्ये जाऊन या वास्तूची अनेक रूपं आहेत ती देखील पाहूया। 1658 मध्ये दिलरास बानो ही औरंगजेबाची पहिली आणि लाडकी पत्नी रबिया उद दुर्रानी यांचं निधन झालेलं आहे आणि आझमशाह शहाजदा आझमशाह यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हे दख्खनचा ताज किंवा टॉम ऑफ लेडी बीबी का मकबरा बांधलेला आहे। आता दिलरास बानो यांचा जन्म हा इराण या ठिकाणी झालेला होता आणि 8 मे 1637 मध्ये दिलरास बानो आणि बादशाह औरंगजेब यांचा विवाह झाला होता आणि 5व्या मुलाला जन्म देत असताना काही क्रिटिकल गोष्टी घडल्यामुळे दिलरास बानो यांचं 1657 मध्ये निधन झालेलं होतं आणि दिलरास बानो यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 1657 रोजी झाला आणि संपूर्ण हा जर आपण परिसर पाहिला तर हा 25 एकराचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये बाजूने संगमरवराच्या 6 फुटाच्या भिंती, आतमध्ये कारंज, बाग बगीचा, समोरच आपल्याला भव्य असं गेट देखील दिसत आहे आणि त्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाहेर त्या ठिकाणी काही बाग यांची देखील व्यवस्था ही केलेली आहे। आणि हा जो काही बीबी का मकबरा आहे, आपण अनेक ठिकाणी काही चित्रपटांमध्ये देखील या ठिकाणी चित्रीकरण झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचे माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी यांचं जे काही बायोपिक आलेला होता MS धोनी, या चित्रपटामध्ये देखील या बीबी का मकबरामध्ये काही चित्रीकरण हे झालेलं आहे। जब तक हे जे काही गाणं आहे या गाण्याचं चित्रीकरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि 368 वर्षांपूर्वी या बीबी का मकबराचं बांधकाम हे केलेलं आहे आणि बीबी का मकबराच्या बाजूला आपल्याला असे उंच असे मनोरे देखील पाहायला मिळतात किंवा त्याला आपण 4 मिनार असं देखील म्हणतो। या बीबी का मकबराच्या 4ही बाजूला हे असे भव्य असे मिनार आहेत आणि या मिनारांची जी काही उंची आहे ती उंची देखील जवळपास 275 मीटर एवढी या मिनारांची उंची या ठिकाणी आहे आणि याचं बांधकाम करण्यासाठी संगमरवराचा दगड आणि काही प्रमाणामध्ये पांढरं प्लॅस्टर आहे। शंख जे समुद्रामध्ये असतात त्या शंखांची पावडर करून त्याच्यामध्ये दूध मिसळून देखील याचं बांधकाम केलेलं आहे असं इतिहासामध्ये आपल्याला वर्णन हे त्या ठिकाणी ऐकायला मिळतं। 275 मीटर एवढी या मिनारांची उंची आहे। 4ही बाजूला ही आपल्याला मिनार पाहायला मिळतात। या वास्तूचं बांधकाम आपण पाहतो की संगमरवर दगडामध्ये शंख किंवा प्लॅस्टर यामध्ये केलेलं आहे। अतिशय जर पाहिलं तर मुघल काळातल्या ज्या वास्तू आहे अतिशय नक्षीकाम त्यांचंही प्रसिद्ध होतं आणि या संगमरवरा दगडामध्ये देखील आपल्याला हे नक्षीकाम किंवा त्या ठिकाणी घुमटाकार कमानी आणि या कमानींच्यामध्ये देखील जर आपण डिझाईन पाहिलं तर वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना देखील याला म्हणता येईल आणि बाजूला असणारे हे मिनार देखील आपण पाहू शकतो की 275 मीटर एवढी यांची उंची आहे। तर उत्तम अशा वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असणारं हा बीबी का मकबरा किंवा आईच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेला हा बीबी का मकबरा आपण पाहत आहोत आणि या बीबी का मकबराच्या वरच्या भागामध्ये आपण आता जाणार आहोत। बीबी का मकबराच्या वरच्या भागामध्ये पहिल्या मजल्यावर आपण आहोत आणि पहिल्या मजल्यावरून हे समोर आपल्याला बाग बगीचा, कारंजे आणि समोर भव्य असं प्रवेशद्वार दिसत आहे। या बीबी का मकबरा परिसरामध्ये अशी काही आंब्याची जुनी झाडं देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि उस्ताद अताउल्लाह आणि हंसपत राय हे त्या काळामधले इंजिनियर, आर्किटेक्चर असं म्हटलं तरी काही हरकत नाही। आणि या बीबी का मकबराच्या ज्या काही वास्तू आहे या वास्तू संगमरवरामध्ये आहेत, परंतु संगमरवरामध्ये देखील या ठिकाणी अशा जाळ्या तयार केलेल्या आहेत। आपण या वास्तूच्या काही भिंती पाहत आहोत। तर संगमरवरामध्ये जाळ्या करण्याचं कारण हेच आहे की हवा खेळती राहावी, प्रकाश यावा अशा उद्देशाने हे बांधकाम केलेलं असणार आहे। म्हणजे किती विचारपूर्वक हे बांधकाम केलेलं होतं आणि त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये देखील किती सुंदर वास्तुकला या मुघलांची होती याचा या ठिकाणी आपण नमुना पाहत आहोत। आणि ही समोर या बीबी का मकबराची मुख्य वास्तू आपण पाहत आहोत आणि या वास्तूवर देखील सुंदर असं कलाकृती, नक्षीकाम हे आपल्याला पाहायला मिळतं। 4ही बाजूला हे
चांद मिनार आपण पाहतो, तर सुंदर असा वास्तुकलेचा नमुना, उत्कृष्ट नक्षीकाम या वास्तूवर आपल्याला पाहायला मिळतात. आपण थोडंसं जवळून जाऊन जर पाहिलं तर आपल्याला हे डिझाईन किंवा जी काही वास्तुकला आहे ती नक्कीच आपल्या लक्षामध्ये येईल. आणि या वास्तूच्या बांधकामासाठी जयपूर या ठिकाणाहून संगमरवर दगड आणले, त्याचबरोबर पांढरं प्लॅस्टर आहे. समुद्रामध्ये जे काही शंख सापडतात त्या शंखापासून पावडर बनवून त्याच्यामध्ये दूध मिसळून देखील बांधकामामध्ये त्याचा वापर केलेला आहे, असे देखील आपल्याला इतिहासामध्ये अभ्यासायला मिळतं, वाचायला मिळतं. आता आपण या आतमध्ये जाऊन जे काही दिलरास बानो आहे त्यांची कबर पाहणार आहोत. दिलरास बानो उर्फ रबिया उद दुरानी यांची कबरीकडे जाण्याचा हा मार्ग आहे, परंतु भारतीय पुरातत्व खात्याने हा मार्ग आता सील केलेला आहे. अंतर्भागामध्ये जास्त झीज होऊ नये, वर्दळ वाढू नये म्हणून हा भाग सील केला असेल, परंतु वरच्या भागातून आपण ही कबर पाहणार आहोत. परंतु या मुघलांच्या जे काही वास्तुकला आहे या ठिकाणी दरवाजा जो आहे या दरवाजावर सुद्धा आपण पाहतो की सुंदर असं नक्षीकाम होतं पहा. उत्कृष्ट कलेचा नमुना हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्ताच्या आधुनिक काळामध्ये अशा पद्धतीचं कलाकुसर आपल्याला पाहायला मिळेल की नाही यातमध्ये शंका आहे. या वास्तूवर असणारं हे संगमरवरामध्ये त्या दगडामध्ये कोरलेलं नक्षीकाम आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर अशी संपूर्ण वास्तू ही फक्त संगमरवर दगडामध्ये प्लॅस्टरमध्ये तयार केलेली आहे, तर त्याच्यावर उत्कृष्ट असं नक्षीकाम आहे. शिवाय आपण पाहतो की हा दरवाजा आहे आणि या दरवाजाला सुद्धा संगमरवराची जाळी तयार केली. संगमरवर दगडामध्ये आपल्याला ही जाळी आपण या ठिकाणी पाहत आहोत. दिलरास बानो उर्फ रबिया उद दुरानी यांच्या कबरीचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. याच ठिकाणी बादशाह औरंगजेब यांची पहिली पत्नी, आवडती पत्नी दिलरास बानो त्यांचा मुलगा आझमशाह यांनी हे स्मृतीस्थळ बांधलं, त्याला बीबी का मकबरा म्हणतात. आणि ही कबर या ठिकाणी आता आपण पाहत आहोत. आणि या कबरीच्या बाजूला देखील संगमरवर दगडामध्ये अशा जाळ्या बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या कबरीचा जो काही अंतर्गृहातला भाग आहे तर अतिशय सुंदर असा वास्तुकलेचा या ठिकाणी नमुना आपण पाहत आहोत. आणि जे काही छत आहे हे छत देखील अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला नक्षीकामामध्ये कलाकुसरमध्ये दिसतं. आणि या कबरीच्या वरच्या भागामध्ये अशा खिडक्या देखील ठेवलेल्या आहेत आणि खिडक्यांच्यामध्ये देखील संगमरवराच्या जाळ्या बसलेल्या आहे. याचा उद्देश की हवा खेळती राहावी, प्रकाश यावा आणि संपूर्ण बांधकाम हे संगमरवर दगडामध्ये किंवा समुद्रामध्ये सापडणारे जे काही शंख आहे या शंखाची पावडर बनवून त्याच्यामध्ये दूध मिसळून तयार केलेलं दिसतं. तर हे दगड जयपूर या ठिकाणाहून आणलेले आहेत असाही इतिहासामध्ये उल्लेख आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मुघलकालीन वास्तू, मुघलकालीन इतिहास हा आठवल्याशिवाय राहत नाही. आणि याच ठिकाणी दिलरास बानो यांची कबर जणू काही त्या चिरनिद्रा घेत आहेत असाही आपल्याला भास होतो. बीबी का मकबरा ही जी काही वास्तू आहे या वास्तूच्या उजवीकडेच या ठिकाणी आपल्याला एक मशीद पाहायला मिळते. आणि इतिहासामध्ये देखील उल्लेख आहेत की हैदराबादचा निजाम, या हैदराबादच्या निजामाच्या काळातील असणारी ही मशीद आहे. आता मशिदीमध्ये तर आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, परंतु मशिदीचं बांधकाम देखील संगमरवर दगडामध्येच केलेलं आहे. त्यामध्ये पांढरं प्लॅस्टर आहे. काही स्थानिक या ठिकाणी असणारे सापडणारे दगड त्यांचा देखील या ठिकाणी वापर हा केलेला आहे. आणि ही मशीद हैदराबादच्या निजामाच्या काळातील आहे. आणि या मशिदीमध्ये 377 लोक आतमध्ये बसून नमाज अदा करू शकत होते. एवढी विस्तीर्ण, एवढी मोठी या निजामाच्या काळामध्ये बांधलेली ही मशीद आपण या बीबी का मकबरा वास्तूच्या उजव्या बाजूला पाहू शकतो. बाहेरच्या बाजूने देखील या बीबी का मकबराचं आपण जर बांधकाम पाहिलं तर
मुघल काळातील हेच वैशिष्ट्य आहे की बाह्य भागामध्ये नक्षीकाम हे आपल्याला केलेलं पाहायला मिळतं। तर अशा प्रकारचा उत्कृष्ट कलेचा नमुना, उत्कृष्ट नक्षीकाम, जे काही दरवाजे आहेत त्या दरवाज्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी नक्षीकाम आपल्याला केलेलं पाहायला मिळतं। अतिशय सुंदर अशी वास्तू म्हणजे बीबी का मकबरा आपण या ठिकाणी पाहत आहोत। आणि हे जे काही 4 मिनार आहे, 275 मीटर याची उंची आहे, भव्य असे 4 मिनार। आणि बहुतेक मुघलकालीन ज्या काही वास्तू आहे त्या ठिकाणी 4 मिनार हे आपल्याला असे पाहायला मिळतात। आणि पाठीमागे जी काही डोंगर रांगा दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला या जटवाडाच्या डोंगर रांगा आहेत, जटवाडा डोंगर रांगा। आणि याच डोंगर रांगातून जे काही अहमदनगरची निजामशाही होती त्यांचे जे काही वजीर आहे मलिक अंबर यांनी याच डोंगरातून या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी नेहर म्हणजे कालवा हा नेलेला होता असा देखील इतिहासामध्ये उल्लेख आहे। आणि या बीबी का मकबराचे बाह्य भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत। काही वास्तूचं पडझड ही सुरू आहे, परंतु भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून याचं सुशोभनीकरण, जतन करण्याचं काम हे या ठिकाणी चालूच आहे। बीबी का मकबराचा जो काही संपूर्ण परिसर आहे हा 25 एकरामध्ये असणारा परिसर आहे। या मकबराच्या पाठीमागच्या बाजूला देखील आपल्याला या ठिकाणी बाग बगीचा हा दिसत आहे। आंब्याची जुनी झाडं देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि अतिशय विस्तीर्ण असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहोत। पूर्व पश्चिम अशी ही वास्तू आहे, उत्कृष्ट कलेचा नमुना। छत्रपती संभाजीनगर म्हणजे पर्यटनाची राजधानी, महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरचा नामोल्लेख केला जातो। आपण जर कधी छत्रपती संभाजीनगरमध्ये आला तर निश्चितच आपण बीबी का मकबरा ही वास्तू पाहावी।